विशेष सहाय्य डॉक्टर अशोक अरदवाड, डॉक्टर मुकुंद भिसे, डॉक्टर व्यंकट एलाले, डॉक्टर अभय ढगे. नाट्यस्पंदन प्रतिष्ठान लातूर सादर करीत आहे साठेचं काय करायचं. लेखक राजीव नाईक, दिग्दर्शक संजय अयाचित, नेपथ्य डॉक्टर व्यंकट एलाले, प्रकाश योजना संजय अयाचित, बळवंत देशपांडे, संगीत डॉक्टर रविभूषण कासले, दयानंद सरपाडे, वेशभूषा डॉक्टर स्वप्ना उटीकर, रंगभूषा भारत थोरात, प्रसिद्धी डॉक्टर अनघा राजपूत, डॉक्टर वैशाली टेकाळे, रंगमंच व्यवस्था नंदकुमार वाकडे, गणेश पवार, शोएब शेख. कलाकार डॉक्टर सत्यविजय जाधव, डॉक्टर अनघा राजपूत. नाट्यस्पंदन प्रतिष्ठान लातूर सादर करीत आहोत साठेचं काय करायचं. उस मोड़ से शुरू करें फिर ये जिंदगी, उस मोड़ से शुरू करें फिर ये जिंदगी. हर शय जहाँ हसीन थी, हम तुम थे अजनबी. उस मोड़ से शुरू करें फिर ये जिंदगी. कॉफी घेणार आहेस का रे? नको. अभय काय झालंय? चुतेत चाले. हा नेहमीच आहे. म्हणजे भिकारचोट चाले. प्रेस कॉन्फरन्स घेतात. पैसा पैशाचा माज. नक्की कुणाबद्दल चाललंय हे? डिसूझा, साठे सगळेच. मला स्पेशल आमंत्रण होतं का जळवायला.
आधी स्क्रीनिंग केलं भलं मोठं आणि मग सांगायचं तर नीट आगापिछा सकट सांगा. सलमाजी सुनिये, साठेच्या नव्या डॉक्युमेंटरीचा आज शो होता. मला खास आमंत्रण होतं. 150 लोक होते. ब्राउशर छापलं होतं 4 कलर. मग कॉकटेल्स, जेवण, फोटोग्राफर्स, प्रेसवाले. कशाला बनवली कोणाला ठाऊक. त्यापेक्षा आमची ऍड फिल्म्स काय वाईट. कोण साठे म्हणाला वाईट? छे ग, तो तर बघतही नाही. अरे कधी मधी टीव्ही लावतच असेल ना, झक्कत बघावी लागत असणार. कुठल्या तरी कोकच्यातला विषय काढायचा, इथून तिथून फंड्स जमवायचे. आता आंध्रमध्ये बॉन्डेड लेबर आहे म्हणून मुंबईत हे प्रोग्रेसिव्ह फिल्मवाले, आम्ही ऍडवालेच. हे तुम्ही ऍडवाले हे कसं? उलट तूच ज्याला त्याला सांगत असतोस ना ती कॉफीची ऍड माझी म्हणून. ती एक, पण बाकी सगळ्या कॉर्पोरेटच आहेत ना, तरीही आम्ही ऍडवालेच. ऍडच रे त्या. आणि वारल्यांवर विदाऊट कॉमेंट्री केली होती तीही ऍडच नाही, पण ती एकच. तीही म्हणे केवळ मासेस डोळ्यासमोर ठेवून बनवली. तरी बरं, कॉमेंट्रीतून स्पून फिडिंग तरी नव्हतं. हे साले तेच ते घिसा पिटा काहीतरी करणार आणि म्हणे आरटी आरटी. खरं तर आरटी पण नव्हे, आजच्या जगाशी काही रेलेव्हन्सच नाही. आज का करायच्या अशा फिल्म्स? जाऊ दे ना. जाऊ दे म्हणजे आपलं चाललंय ना व्यवस्थित, मग जाऊ दे. व्यवस्थित म्हणजे माझी नोकरी व्यवस्थित चालू आहे म्हणजे झालं. अरे पण मी बोलते ना अजून. तुझी एजन्सी छान चाललीये आणि आपले संबंध अजून तरी छान आहेत. पण हे साले हलकट आहेत ना, मग जाऊ दे. परत तेच माझं की तुझं? ते हलकट. मग त्यांनीच टाळ्या पिटल्यावर तुला बरं वाटणार आहे का? कारण तेच ह्या क्षेत्रात आहेत म्हणून. अरे पण एकच क्षेत्र कुठे तुमचं? तुझं बेसिकली ऍडचं, साठेचं डॉक्युमेंटरीचं, आणि डिसूजा तर त्याही नाही बनवत, नुसतीच लेक्चर्स देतो. मग एकच क्षेत्र कसं? तरीही फिल्म मेकिंगशी संबंधितच. आणि तू मला ब्रँड का करतेस ऍडवाला म्हणून? तेही सगळे तसेच बोलतात ना, मग मी का चिडतो? तेच तर कळत नाहीये मला. तू त्या सगळ्यांची बाजू घेतेस का मुद्दाम? अजिबातच नाही, पण मी इग्नोर करू शकते त्यांना. तू करू शकणारच, कारण तुझं क्षेत्रच वेगळं आहे, शिक्षण क्षेत्र. या क्षेत्राच्या बाबतीत तू काही म्हटलेलं नाहीये. जाऊ दे, तुला नाही कळायचं. नाही, असं होऊ शकतं हे कबूल, पण होऊ नये. हे बघ सलमा, उपदेश तर बिलकुलच नको आहे. तेही साले उद्देशच करतात. पार्टीत एकमेकांबरोबर काय चालू होतं ठाऊक आहे? रिदम काय, एडिटिंग पॅटर्न काय. साठे काय जोशा, कसा वाटला प्रयत्न? जोशी ग्रेट यार, टेरिफिक ओव्हरऑल इम्पॅक्ट, बक्षीस मिळणारच. मध्येच तू डिसूजा, यू हॅव अन इनेट सेन्स ऑफ कलर. इनेट माय फूट. पुन्हा साठे प्रयत्न एवढाच होता की एका दुर्लक्षित विषयाकडे लक्ष वेधायचं. आता बाल कामगार आणि दुर्लक्षित विषय, त्यावर साठे फार काही वेगळं झालंय हातून असं वाटत नाही मला. जोशाची कडी. विनय सोड साठे. गॉड आय कुड हॅव थ्रोन अप. आमच्यात हे एवढं नाही, हे बरं आहे बाबा. नाही कसं? तुमच्या कॉलेजांमधल्या सेमिनार्स मध्ये बॅक बायटिंग काय कमी असतं? पण अशी कठोर कॉम्पिटिशन नसते रे. माझ्यात आणि साठ्यात कसली आले ग डोंबलाची कॉम्पिटिशन? आणि तुमच्यात नाही म्हणजे? अमक्याला कशी UGC ग्रँट मिळाली? 4 महिने रजा टाकली तर म्हणे सबॅटिकल. पण मी लक्ष देत नाही, आणि तूही तसं का करत नाहीस म्हणते मी. मी नाही करू शकत, पण हे साले हलकट
पुरे झालं आता, कम आउट ऑफ इट. आणि तसं पाहायला गेलं तर तू तरी कधी मनापासून ॲप्रिशिएट करतोस का त्यांना? काहीतरी असेलच ना त्यांच्या फिल्म्समध्ये काहीतरी. ते ॲप्रिशिएट करून मग निंदा करतोस का? मोकळेपणाने आस्वाद घेतोस का नॉन बायस्ड मनाने? अरे संध्याकाळी फिल्म शो तर सकाळपासूनच तुझा चेहरा वाकडा, मग वाईटच दिसणार, कारण ते तू आधीच ठरवलेलं. आधी काही नाही ठरवलं असं तुला वाटतं. अरे पण मी कारण देतोय ना फिल्म मधलीच ना आवडण्याला. ती मग हुडकता येतातच आणि पटकन सापडतात. आम्ही नाही मारे हॅमलेट मध्ये दोष दाखवत. हे बघ सलमा, तुम्हा शिक्षक लोकांकडे समोरच्याला गप्प करण्याची एक नॅक असते. पण फ्रँकली मला एक सांग की साठे करणार, जोशी टाळ्या वाजवणार ह्यापेक्षा आम्ही मासिससाठी जे करतो ते चांगलं नाही का? चांगलं दोन्ही असू शकेल किंवा वाईटही. आणि मासिस करता करतो म्हणजे पोचतं का रे ते मासिस पर्यंत? नाही, परवा तू मगाशी म्हणालास ना ती वारल्यांवरची फिल्म, ती काही फारशी पोचली नाही माझ्यापर्यंत. माझं तुला फारसं आवडत नाही हे एक कारण, त्यातल्या त्यात आवडलं तर ते तू मला सांगत नाहीस हे दुसरं. पण मुळात तू मासिस नाहीस. मी मासिसच आहे. मला कुठे कळतो एडिटिंग पॅटर्न? उदाहरणार्थ मी मासिसच. इंग्रजीची लेक्चरर आणि मासिस. इंडिया, भारत इत्यादी कधी ऐकलं नाहीस का? कमाल आहे. अरे प्रत्येकाकडं एखादं स्किल असणारच की. त्याने काय तो उच्चभ्रू होतो, म्हणजे हा गातो उच्चभ्रू, ही नाचते उच्चभ्रू, हा शिकवतो उच्चभ्रू. ते काही नाही, मी मासिसच. बघ बहुतेक वेळा आर्ट फिल्म्सना मला झोप येते ना, मग मी मासिस. मुद्दा हा होता की प्रत्येक वेळी मलाही त्यांनाच का, टाळ्या त्यांनाच का, रेकॉग्निशन त्यांनाच का? त्यांना अवॉर्ड्स, ते डेलिगेट्स, दिल्लीत जा त्यांचंच नाव. अरे आम्ही पण खपतोच ना. नसेल तेवढी टॅलेंट तुमच्यात. कशावरून? आणि ते तू कोण ठरवणार? मासिस ना तू. ओके, मी नाही ना ठरवायचं, मग तेच ठरवणार की. त्याला विरोध का? त्यांनाच काय ठेका दिलाय टॅलेंटचा? स्वघोषित आहेत ते. तुम्ही पुकारा मग. पण ऐकणार कोण? म्हणजे ऐकायलाही तेच हवेत पुन्हा. त्यांची टॅलेंट स्वघोषित, मग त्यांचं कोण ऐकतो? आपसातच चालतं कंपू, यु नो, कंपू. तुमचा कशावरून नाही रे कंपू? फॉर एक्झाम्पल तू, विलास, सामंत एटसेट्रा. ते दोस्तीतलं टाइमपासला भेटतो. तुमची दोस्ती, त्यांचा कंपू. कारण साठेला अजून निदान जाहीरपणे तरी शिव्या घालत नाही जोशा. मग दोस्तीत नाहीये असं होत? व्हावं की. उलट परवा सामंतला मिळाली त्या नव्या बाईकची कॅम्पेन, तर तू म्हणालास त्याच्याहून विलास बरा. आणि बिचाऱ्या सामंतला वाटतंय तो तुमच्यातलाच. सामंतनं उनो घेतली ऑन 50 देऊन. माझी कायनेटिक सर्व्हिसिंगला आलीये. चला उद्या सकाळी मला ही 8 वाजताच पोचायचं आहे. लवकर झोपायला हवं. आधी बाहेर पडून भाजी बिजी आणूया. हा, काल राहिलंच बघते. धोबीही आला नाही वाटताच. हो का? चल मी शॉवर घेते पटकन. तू घेतलाच नाहीस वाटतं वॉश. छे, मला नाही आवडत छप्पनदा भिजायला. तू मेला कळकटच. धू मग अंग, मी टीव्ही बघत बसतो. हल्ली दाखवत नाहीत रे ती कॉफीची ऍड. ही बघ, वाट बघून निघतच होते आणि हा निरोप लिहिणार नव्हते पण लिहिलाय. पार्टीचा आहे उद्याच्या. हे थांब नाच. दांडी महाराज एक्स्ट्रा क्लासला. ओके, पण जेवण बाहेर. ओके. आणि व्हिनस मध्ये नाही. हा, रोज उठून तेच वेटर्स.
कुठलेही बेटर्स आणले तरी तू बटर चिकनच खातेस. माझ्या आवडी निवडींवर करायची एका चर्चा आता इथे थांबून. आणि एक प्रॉमिस करशील? इथे मी हरणार तरीही. बोल. आज मी थांबते, उद्या तू थांबशील? अगं पण उद्या शनिवार आहेच ना, तोच तर निरोप लिहिलाय चिठ्ठीत. अगं पण आम्ही शनिवारीच तर भेटतो. काय एवढं करता दर शनिवारी भेटून कुणास ठाऊ? तुम्ही कशा जाता रविवारी दुपारी भुक्कड हिंदी सिनेमाला? मला आवडतात भुक्कड सिनेमे. शिवाय तू झोपतोसच तंगड्यावर करून 6 वाजेपर्यंत. मुद्दा उद्याचं काय? उद्याचं कसं कॅन्सल करू? मग इथे बोलव सगळ्यांना. अगं पण मी इथं बोलावलं तर बायका मुलांसह खूप जण होतील. तुलाच पेपर्स तपासायचं आहे ना. मग मी येते उद्या तुझ्या बरोबर. अगं पण आम्ही जातो तिथे तू कशी येणार? जसल्या ठिकाणी मी येऊ शकत नाही म्हणतोस तसल्या ठिकाणी तू तरी का जातोस? आणि नाववाद चिठ्ठीतली उद्या साठे ये. हो पण टेबलावर काहीच प्रॉब्लेम नाही. तसे तेही मित्रच की. जे मित्र मागून शिव्या घालतात त्यांच्या बरोबर का पितोस? पण एकच दिवस तर आम्ही सगळे एरवी या ना त्या कारणाने लेट नाईट्स आहेतच. मी काही वर्षभर पेपर तपासत नसते. आता ह्या सुट्टीत जायचंय ना व्हॅकेशनला. विजा येईल पुढच्या आठवड्यात. आता हा विषय तूच काढतोयस हा. मी चांगलं म्हणत होते केरळला जाऊया. तुझं हे मध्ये स्टेट्सचं. अरे आहे काय तिथे उंच इमारती सोडून? ते गेल्याशिवाय कळेल. इतिहास नाही धड 300 वर्षांचा. त्यातही रेड इंडियन्सना पिळलं, काळ्यांना पिळलं. आणि तुम्ही नाही तसलेच आर्य म्हणे द्रविडांना आदिवासींना पिळलंच ना. माझ्या त्या वारल्यांवरच्या काय पण विषय काढतोयस? आणि मी आर्य नाही. मग तू काय तुर्क, अफगाण की मुघल? फार तर 8-10 पिढ्यांपूर्वी बाटले असणार तुम्ही. मुद्दा चालला होता उद्याच्या पार्टीचा आणि घसरतोयस कुठे? हिंदू रे हिंदू, शेवटी हिंदू. मी हिंदू नाही. गॉड आता हे नको. का नको? कारण ती मूळ मुद्द्याला बगल होईल. मूळ मुद्दा होता आज मी थांबते तर उद्या तू थांबणार का? हा पण त्याही आधी मी तुला का थांब म्हटलं हा मुद्दा येत नाही का? येतो. बोल का? अगदी सहज. नशीब. अभय बोल. दुसऱ्यांचा द्वेष न करता स्वतःवर प्रेम करता येत नाही का रे? तू ना सॉलिड प्रेम करू शकतेस खरंच. काही लोक करू शकतात, काही नाही करू शकत. तसे तेही प्रेमळ असतील पण तेवढं प्रेम नाही करू शकत. कसे वागतो ना आपण, आणि असे वागतो हे कळाल्यावरही तसेच का वागतो? कारण आपल्याला पटतं म्हणून. पटतं म्हणून की सवय असते म्हणून? हो. शिवाय असं वागलं नाही तर काय होईल ही भीती वाटते म्हणून. आणि ह्या सगळ्यात आपलं खरं कर्तव्य काय ते विचारायचं राहूनच जातं. हो. आणि विचारलंच असं तर उत्तराची शाश्वतीही नसते. सॉरी. अरे हा प्रश्नच विचारायचं टाळतो आपण. नाही, मला वाटतं सवयच होत असणार. म्हणजे तुला कशी वाचायची सवय आहे, मला आणखी कशाची. म्हणजे ते काय लौकिक की मटेरियल की काय तू म्हणतेस ना ते. पण ह्यात दुसरे कुठे येतात? दुसरे आले की प्रॉब्लेम्स येतात. तू तुझं कर ना काय करायचे ते. पण साठे आला, सामंत आला की प्रॉब्लेम सुरू होतात. सगळे आले तरी प्रॉब्लेम सुरू होऊ नयेत. तू असं बोलायला लागलीस ना की देवळात गेल्यासारखं होतं. खरं नाही, स्वप्नातल्या. अभय, आय डोंट वॉन्ट टू स्पॉइल युअर मूड. पण तिथेही हिशेब जायचे नाहीत रे तुझ्या डोक्यातले पूर्णपणे. ए, का केलंस ग तू माझ्याशी लग्न? मला नाही माहिती. असले प्रश्न काय विचारतोस? मग तू का विचारतेस तसले प्रश्न? बरं चल,
उगाच दोघंच असूनही लेट नाईट व्हायला नको. परत येऊन पेपर्स तपासायचे नाहीत. बर, आणि मी आज मटन रोगन जोश खाणार आहे. क्या बात आहे. का केलंस तू हे अभय? का केलंस? कितव्यांदा विचारशील? मग दे की उत्तर. काय केलं हे समजल्यावरच देणार ना. का केलंस तू हे अभय? कोण भेटलं होतं तुला आज? सामंत पचकला असणार. एवढं मोठं काही झालेलं नाहीये. मग काय झालंय? साठेच्या फिल्मचा शो होताच फेस्टिवलमध्ये. मी गेलो नाही कारण मला कामं होती आणि दुसऱ्यांदा ती फिल्म बघण्यात मला मुळीच रस नव्हता. पुढे? इन्व्हिटेशन्स मी ऑफिसच्या सुरेश आणि विकासला दिली. त्यांना ही फिल्म आवडलीच नाही. बस एवढंच. बस एवढंच? मग हे का सांगितलंस? तूच म्हणालीस ना सांग म्हणून. पण एवढंच जर झालं असेल तर सांगण्यासारखं काय आहे त्यात? आणि तुझ्याच भाषेत बोलायचं तर सामंत हे का पचकेल? मग काय झालं? मी सांगते ना काय झालं. सुरेश पैज जिंकला 1000 रुपयांची. तो जिंकला. लावली मी पैस. मी म्हटलं तुला सुद्धा आवडणार नाही ही फिल्म. तो म्हणाला कशावरून? मी म्हटलं खात्री आहे तू तर बू करशील बू. तो म्हणाला फिल्म आवडली नाही तरी बू करणार नाही, सरळ उठून येईन. त्यावर तू म्हणालास बू करून दाखवलंस फेस्टिवलच्या शोला तर 1000 रुपये हरेन. सुरेशने बू केलं शिताफीने आणि 1000 रुपये जिंकले. अरे ही कसली पैज. तू बू करायची सुपारी दिलीस 1000 रुपयांची सुपारी. हो दिली मी सुपारी. I hate that bloody bastard and his lousy films. की तू फक्त जळतोस कशावर? त्याच्या यशावर. त्याचं कसलं यश? ह्या फालतू फिल्मने यश? मग मग का हा कांगावा, ही चरफड, ही सुपारी? I'm sorry. Something is rotten in the state of Denmark. मग मी काय करू? तुझ्यात आहे तेवढी सगळी टॅलेंट पणाला लाव तुझ्या क्षेत्रात. असलीच स्पर्धा तर ती हेल्दी असू दे. काय झालं? ह्या फोल्डर मध्ये काय छापलंय माहितीये? लहान मुलांची खेळणी विकण्याच्या जाहिरातीतही अर्धनग्न स्त्रिया दाखवणारे स्वतःला दिग्दर्शक म्हणून घेत असताना डॉक्युमेंटरी सारख्या माध्यमात राहूनही चित्रपटाच्या शक्यता डुंडाळण्याचा असा प्रयत्न विरळाच. इज दिस हेल्दी कॉम्पिटिशन? पण तू कुठे खेळण्यांची जाहिरात केली आहेस? आणि तुझ्या इतर ऍड्स मध्येही अर्धनग्न स्त्रिया नव्हत्या. तरीही ह्यातून माझ्याकडेच निर्देश आहे. तुझ्या लक्षात कसं येत नाहीये? बाकीचे ऍडवाले कशाला मरायला जातील त्या फेस्टिवल्सना?
त्यांचं विश्वच वेगळं. अभय, सिरियसली तुझा थोडा त्रिशंकू झालाय का? म्हणजे गती आहे ह्या ऍड फिल्म्स मध्ये आणि इच्छा आहे त्या साठेसारख्या फिल्म्स करण्याची, की उत्तर त्याहूनही सोपं आहे? नाव साठेचं हवं आणि पैसा ह्या ऍड्सचा. आय वॉन्ट टू एक्सप्रेस माय सेल्फ. असं काय सापडलंय तुला? प्रत्येकाला सापडतं एखादं छोटस सत्य, आणि ते कसंही व्यक्त केलं की तो कलावंत म्हणजे क्रिएटिव्ह. मग प्रत्येक जणच कलावंत. हो. मग प्रश्नच मिटला की श्रेष्ठ कनिष्ठ भानगड हवीये कशाला? पण फरक असतो. कशात? आय मीन गुरुदत्त, मनमोहन देसाई, म्हणजे तोच फरक. तुझं हसणं हा एक रिमार्क असतो, पण नेमका कोणता ते दरवेळी कळत नाही मला. हे बघ, असा फरक पडणारच असेल तर आपण कुठे येतो यात? अरे, मी फार मोठा नसलो तर मी कुणीच नाही. तसं नाही, पण कबूल केलेलं बरं असतं. काय मीच कबूल करायचं की मी फार ग्रेट नाही आहे म्हणून? मग तर माझं अस्तित्वच संपेल. अरे पण तू सामान्य नाही आहेस का? मी सामान्य? तू अशील सामान्य. मी आहेच रे सामान्य. मी तुला पूर्वीच म्हटलं होतं की नाही, मलाच मासीस समज म्हणून. पण खरं म्हणजे मासीस सामान्य नसतात हा. म्हणजे फार तर ते सर्वसाधारण असतात. असं बघ, जे असामान्य होऊ पाहतात पण होऊ शकत नाहीत ना, ते सामान्य बनतात. तू सर्वसाधारण की सामान्य? आय हॅव प्रूव्ड माय सेल्फ. पूर्ण एजन्सी इस्टॅब्लिश केली विथ अ टर्नओव्हर ऑफ 2 crores. माझ्या 3 फिल्म्सना रापाचे अवॉर्ड्स आहेत, आणि आता तर मी कॉम्प्युटर्स आले. पण ते सगळं वेगळं रे. ते यथास्थित आहेच. म्हणजे आधी पेजर, मग मोबाईल, आधी VCR, मग LED, आधी इथली क्रेडिट कार्ड, मग इंटरनॅशनल, आधी फ्लॅट. स्टॉप इट. यू आर इरिटेटिंग मी. सॉरी, पण मला वाटतं एक गोष्ट तुझ्या लक्षातच येत नाहीये. काही गोष्टींना क्षमा नसते, माफी नसतेच. म्हणजे अजिबात करायच्याच नाहीत काही गोष्टी. का वगैरे काही नाही. कमांडमेंट्स म्हण, काही म्हण. प्रायश्चित्त हा कन्सेप्टच फ्लॉप आहे इथे. नाहीच करायच्या काही गोष्टी. कोण ठरवणार काय करायचं काय नाही करायचं? ते सगळ्यांनी मिळून ठरवायचं. ते ठरलंच आहे की कधीच. खून नाही करायचा हे कोणी ठरवलं? तसं तर खोटं बोलायचं नाही हेही ठरलेलंच आहे की. मग तू नाही कधी खोटं बोलत? बोलते, पण फार मोठ्या गोष्टीत नाही. हो काय? मोठ्या गोष्टी कोण ठरवणार? ओके, कबूल. सांगते, तुझी तूच ठरव. ठरवलंच आहे की नाही का? छे, तुझ्या टाळक्यातच शिरत नाहीये. काही गोष्टींना क्षमा नसतेच रे. ऐक, म्हणजे ते असं चिकटतच मग अंगाला, निघता निघत नाही, असं चिकटून बसतं. तुम्हाला माहित असतं की हे नाही केलं पाहिजे. तुमचं तुम्हालाच माहित असतं. मला नाही काय असं माहित. मग माहित करून घे आता माहित करून. तू किंवा तूही थोड्या तुच्छतेनेच पाहतेस का ग सगळ्यांकडे? कधी वाटलं तुला असं? असे नेमके मोमेंट्स नाही सांगता येणार, तसे ते नसतातच. ओव्हरऑल म्हणतोय. मग हे तुझं मत झालं, यात प्रश्न कुठे? मी काय बोलू?
झाडूवाल्याकडे बघूनही तुला असं वाटतं का की मी बरा मारेन जास्त झाडू म्हणून? मारे नाही, पण नाही असं वाटत. मला असंही वाटत नाही की मी तुझ्याहून बऱ्या ऍड फिल्म्स करेन किंवा डॉक्युमेंटरीज किंवा फिल्म मधलं काहीही. मला असंही वाटत नाही की मी फार छान शिकवते. हो, पण असं तुला वाटतंच की त्या ऍड फिल्म्स काही बऱ्या नसतात किंवा इतर फार चांगलं शिकवत नाहीत. हो, पण असं नाही वाटत की मलाच तेवढं कळते. हो, पण लोकांचं चुकतंय हे वाटतंच. हो, पण मी उपदेश करायला नाही जात. हो, पण मला करतेस. हो, पण तू माझा कोणीतरी आहेस. थँक्स. एक खिचडी चालेल ना रे रात्रीला? ऑफकोर्स. का ग फोन करून बोलवलंस? आधीच मी. काही नाही रे, येते कधी कधी अचानक आठवण. जस्ट अ मिनिट. खास तुझ्यासाठी मी एक प्रेझेंट आणलेलं आहे. कटिंग आहे. साठेच्या फिल्मला अवॉर्ड तर मिळालंच, वर भरमसाठ तारीफ आलेली आहे त्यात. आणि माझी निंदा. बाय द वे, नाव घेऊन वारल्यांवरची माझी ती फिल्म अक्षरशः उकरून काढली आहे. इग्नोरेबल असेल तर मग आता कशी आठवते निदान शिव्या द्यायला तरी? आणि तुझं म्हणणं मी संत व्हावं काय म्हणून यांनाच यश मिळावं ते म्हणतात म्हणून आम्ही मीडियोकर. नसेल आमचा अभ्यास एवढा अर्ज आहे की नाही? यांचे बरोबर असतात वशिले, PR वगैरे उत्तम. आणि सगळं असून जयपूरला कॉन्फरन्स, महाराष्ट्रातून कोण? साठे. ह्यांच्या फिल्म्सला अवॉर्ड, त्यांच्या फिल्म्सवर लेख इंग्रजीतून हिंदीतून. सलमा, तू एकदा बघच ती फिल्म. स्लो मोशन, सतत पहिली 5 मिनिटे. आम्ही वापरलं तर म्हणे गिमिक्स, तालमी. हो, फिल्मच्या तालमी. क्रेन शॉट्स, बोटीत कॅमेरा, काही विचारू नकोस. आम्हाला मिळतं असा फंडिंग आहे. काही नाही ग, यांना फक्त प्रपोजल्स ड्राफ्ट करता येतात. वर दे लुक डाऊन आपणच. अरे शाळेला ही असली स्लो मोशनगिरी तर माझ्या पहिल्याच ऍड फिल्म मध्ये होती. पण आता पाहतोय कोण? शाळेला आता गाडी घेतली आहे नवीन, पांढरी पांढरी शाळेला. पॉलिटिक्स आय टेल यू. राजकारणात पॉलिटिक्स, समाजकारणात पॉलिटिक्स, कलेतही पॉलिटिक्स. मला सांग, तुला रॉबर्ट ब्राउनिंगचे ड्रॅमॅटिक मोनोलॉग्स माहिती आहेत का? बरं, जाऊ दे. तुला असं म्हणायचंय का की साठेनं हे सगळं मुद्दाम केलं? अरे त्याला काय पडलीये? तो आहे त्याच्या नशेत, तुझीच धांदल चालली आहे इकडे. मला एक कळत नाही, तुला या साठेचं इतकं चॅलेंज का वाटतं? कित्येक नाटक, सिनेमे, कादंबऱ्या नाही आवडत आपल्याला, पण नाही आवडलं असं उगाळत राहतो का आपण? मग ही एक फिल्म आवडली नाही तर जीवन मरणाचा प्रश्न का करतोय ऑलमोस्ट? आणि आता दिल्या शिव्या तर दिल्या म्हण की. तुझ्या मार्गात तडक खीळ तर नाही ना घालत आहे कुणी? तू मला समजूच शकत नाही आहेस. हो, मी बुद्धू, मी नतदृष्ट, मी पाषाण हृदयी.
माझी अवकातच नाही रे तुला समजून घेण्याची. आणि तसा प्रयत्न तर अजिबातच नसतो माझा. म्हणजे माझा सँडविच म्हणजे माझा नाही, सगळ्यांचाच असतो. कोण सुटले, पण त्याचं किती करावं. यू मीन एवढं वाटून हे काही वाटलं नाही करून परत फिरावं. मला काही कळत नाहीये. गोष्ट खरं तर फार सोपी आहे. म्हणजे असं बघ, समजा मी म्हटलं की ही उशी निळी आहे. प्लीज, पिवळी भिंत, उडी मारणारी मांजर, ही असली उदाहरणं नकोत प्लीज. उदाहरणं नकोत की मुद्दा नको. आपण जेव्हा असं म्हणतो ना की बाबा ही उशी निळी, तर तसं ठरवावं. अरे पण असं ठरवता येईल का वन्स अँड फॉर ऑल? वन्स अँड फॉर ऑल नाही, पण अधनमधनं असा सेल्फ झाडा नको का? गुंतागुंतीचे असतो आपण. आपणच कसा सोडवायचा हा गुंता असा ऑब्जेक्टिव्हली? मग तू तरी सुचव काहीतरी. असा फक्त त्रासच करून घेत राहायचं का? नाही, द्यायचा. काय बोलतोयस? त्रास द्यायचा म्हणजे मारधाड नव्हे, पण तुम्हीही असं काहीतरी केलं पाहिजे की त्यांनाही व्हावाच थोडा त्रास. टिट फॉर टॅट. आपण काय दुसरा गाल पुढे करणार नाही. हे अजबच ध्येय झालं, त्रास देणं. पण शब्दशः का घेतेस तू? तुम्हीही काहीतरी असं केलं पाहिजे की साल्यांची जळली पाहिजे सॉलिड. जमल्याशिवाय नको. कुछ ऐसा बनो या बना के दिखाओ की त्रास झालाच पाहिजे. साहित्य वाचून अस्वस्थपणा येतो वगैरे आम्ही शिकवतो, पण हे तत्वज्ञान त्रासाचं अजबच आहे. तुझीच मोनोपली. मग काय गोगल गाय बनू? आ बैल मुझे मार. ए आओ ना, मारो मारो मुझे, मैं इधर हूं. आणि तरी कुणी ढुंकून पाहतही नाही, हो ना? नेमकं तुला म्हणायचं काय आहे? या सगळ्याबाबत माझं काय म्हणणं आहे ते तुला चांगलंच माहित आहे अभय. पण आता तुला बरं वाटेल असं काहीतरी सांगते. खरं म्हणजे त्यासाठीच फोन करून बोलावून घेतलं होतं. वाईटही वाटेल. ऐक, आज कॉलेजच्या प्रमोशनची लेटर झाली. मला नाही मिळालं प्रमोशन, डॉक्टर इनामदारांना मिळालं. आता तुला हे खोटंच वाटेल आणि का वाटू नये, पण माझ्या मते ते मठ्ठ आहेत. PhD कशी मिळाली कुणास ठाऊक, पण ती मिळते बऱ्याच जणांना. त्यांच्या लेक्चर्समध्ये शिकवलेला विषय मला परत माझ्या लेक्चर्समध्ये एक्सप्लेन करावा लागतो. अँड ही गॉट द प्रमोशन अँड आय डिडंट. जाऊ दे. मीही लवालवा बोलायचे PhD झाल्या झाल्या. तो कॉलमही लिहायला घेणार होते त्या पेपर मधला, आळसामुळे घेतला नाही. पण बरंच झालं, नाहीतर मी ग्रेट समजायला लागले असते स्वतःला. काही वाईट झालं नसतं. तू आता अंडर एस्टिमेट करू लागलीस स्वतःला. कोणी सांगितलं तुला? उगाच काहीतरी खरडत बसले असते. त्यात इंग्रजी, म्हणजे भारतीय इंग्रजीतल्या टुकार लिखाणावर साधारण समीक्षा. बाप रे, वाचले. एकदा लिहायला लागलं ना माणूस की लेखकच समजतं स्वतःला. तुला आकांक्षा कशा नाहीत ग? आहेत ना,
छान, अगदी स्वच्छ. जगणं ही सुद्धा एक आकांक्षाच. म्हणजे असं बघ, हिमालय बघण्यात नाही आकांक्षा, फक्त हिमालय बनवण्यातच आहे. तुझी उदाहरणं सुरू झाली. किती वाचकतोस त्यांना. कारण मग तुझा मुद्दा विनाकारण उगाच सिद्ध झाल्यासारखा होतो. माझा मुद्दा एवढाच होता की मला आहेत आकांक्षा, ज्या कदाचित तुला कळत नाहीत किंवा कळतातही. पण का कोण जाणे, आपल्याला वाटलेलं लख जसंच्या तसं तत्क्षणी दुसऱ्याला कळलं असतं ना, तर किती किती बरं झालं असतं. काय आपल्या प्लॅन्सचं होतं नाही. मी PhD मारे 3 वर्षात पूर्ण केली, पण नंतर काहीच नाही. डॉक्टर इनामदार आपले प्रत्येक सेमिनार मध्ये येट्सचं अमुक येट्सचं तमुक करून वाचतातच आहेत पेपर्स. आणि तुझे तरी काय प्लॅन्स. ती कादंबरी लिहायला घेतली होतीस बघ, आठवतं. जेम तेम 50 पानं लिहिलीस आणि एक श्रेष्ठ कादंबरी अर्धीच राहिली. आणि ती सिरियल 102 एपिसोड्सची, चित्रपटाचा इतिहास. 2दा फिल्म इन्स्टिट्यूटला जाऊन आलो नाही आपण. कुठेतरी राईटअप ही आलं होतं बघ, केवढा गाजावाजा. आणि हाईट म्हणजे फीचर फिल्म. त्या बंगाली पोराला लिहायला बसवलं होतं. पुढे त्या विषयावर फिल्म ही आली. कलकत्त्याला परत जाऊन तो पोरगाही स्क्रीन प्ले रायटर बनला. कुठेतरी त्याची मुलाखती आली होती बघ. काय रे नाव त्याचं, गांगुली की काय. काय झालं. चल चल आपण सिगरेट्स आणायला जाऊया तुझं. चल, नाहीतर रात्री 12 वाजता जाशील स्टेशन. चल बरं. अंदाज बॅग मध्ये आहे. आजही सोडलंस का रे मनीषाला. हो, आज नाही काल सोडलं होतं. सोड रे, उद्याही. गांगरतोयस काय. घांगरलोय कुठे. तुझा जीव गेलाय का रे तिच्यावर. ती एजन्सी मध्ये येते कारण ते मार्केटिंग, ते लायझनिंग, ते सगळं ठाऊक आहे मला. पण सगळ्या अपॉइंटमेंट्स नेमक्या आपल्या ऑफिस सुटण्याच्या दरम्यानच्या असतात म्हणून म्हटलं. आणि जीव गेलाय म्हणजे अफेअरची सुरुवात नाही काही. मागल्या वर्षी माझा गेला होता ना, आमच्या कॉलेज शेजारच्या स्टेशनरी वाल्यावर. हा काय सेन्स ऑफ ह्युमर का काय. अरे खरंच. म्हणजे असा बघ, 45चा ग्रेइंग हेअर आणि मी आपली रोज उठून पेन घे, पॅड्स घे. मग माझ्याच लक्षात आली भानगड माझी, म्हणून म्हटलं. अभय, खरंच आपण या मायनर ॲब्रेजन्स बद्दल बोललोच नाही नाही कधी. मी सरकलो तर सांगेन. पण मी त्याच्या बाबतीत किती उशिरा सांगितलंस. These lips have been touched. These hands have been touched. हे फिलिंग किती दिवस जातच नव्हतं माझं. संयम
असला तरी मोह मुळातच पडत नाही असं होतच नाही. म्हणून म्हटलं मनात पुसट सही आल्या आल्या बोलून टाकून आउटलेट दिला तर बरं पडू शकेल. मी अजून तरी मनीषाला स्पर्श सुद्धा केलेला नाहीये सलमा. सलमा, मी एक निर्णय घेतो आहे. बोल. मी एक सिरियल करतो आहे 26 एपिसोडची. हा ऍक्सेप्ट करतोयस म्हणजे कोणाची? आणि असं काही सांगतोयस की जसं काही 56 ऑफर्स होत्या आणि त्याच्यातली एक सिलेक्ट करतोयस. तसे फिलर्स होते अनेक, पण हे जरा वेगळ्या विषयावर आहे. तुझं एजन्सीचं काम सांभाळून जमेल ना? ऑफकोर्स. आणि आता ते तसं सेट झालेलं आहे. शिवाय मी चंक्स मध्ये जास्त बिझी असेल. तू विचार करून घेतलायस ना निर्णय, मग ठीक आहे. इतकंच नाही, कॉंग्रॅट्स देखील. थँक्स. इनफॅक्ट यू नाउ ओ मी अ ट्रीट. थँक्स अगेन. विचारले नाहीस काही तपशील? सिरियलचं काय विचारायचं रे? बरं सांग. गावातून शहरात येणाऱ्यांबद्दल आहे. गुड. मग त्याला शहरातून परदेशात जाणाऱ्यांचं उपकथानक जोडा हवं तर. ए ग्रेट सेटअप. उत्तम. पण आता एक कर, आता सिरियल्स बद्दल हेटाळणीनं बोलायचं सोड. नाही करतोच आहेस आता, तर त्यावरून जोक्स कशाला? पण आपणच करून ठेवलेले बरे का? नाहीतर साठे करायचा एखाद्या पार्टीत. त्याचा काय संबंध? कारण अजून तरी तो नाही आहे ना त्यात. मग त्याचीच मी जास. आम्ही झालो करप्ट. नट साले नेहमी सुटतात ह्या आरोपातून. आमच्यात बाबा गाईड लिहिणाऱ्यालाही एवढं वाळीत टाकत नाही. पण खरंच तुझं मन रमेल ना रे यात? नाहीतर ऍड्सच बऱ्या म्हणते मी. मग जेव्हा जमेल तेव्हा कर तुझी फिल्म. हे मधलं नकोच. नाहीतरी पैसे फारसे नाहीच ना मिळणार आहे. बरे मिळतील, आणि पैशांचं एवढं नाही ग. का सांगू? आपल्याला फ्लॅट घ्यायला केवढी मारामारी झाली. कर्ज हे ते. पुढे पुढे सगळं मिळत गेलं. अजून हे जाईल. पण तेव्हा खूप वाटायचं हे हवं, हे हवंच, हेही हवं. मग वाटायला लागलं हे सगळं नव्हतं तेव्हाच झंझटी नव्हत्या. तेव्हाच सुखी होतो का ग आपण? बोल. मग का असं वाटायला लागलं? तुला नाही वाटलं? म्हणून वाटतं जे आहे ते ठीकच आहे, हे हवं आहेच, पण आपल्यासाठी म्हणून हे काहीतरी केलं पाहिजेच. म्हणून ही मगजमारी. तुला आनंद वाटतोय ना मनापासून, मग झालं तर. मी तर डायरेक्ट टाईपच करेन म्हणतोय, विथ डायलॉग. म्हणजे तूच लिहितोयस? नाही, म्हणजे मी फक्त लिहूनच देणार आहे. म्हणजे? अगं तो मेहरा डायरेक्ट करतोय. मी म्हटलं हात साफ करून घ्यायला बरी संधी आहे. तुझी खात्री आहे तुला हे करावंसं वाटतंय म्हणून? हो. का? नाही, विचारून घेतलं. ही सिरियल करून खरं तर मी होऊनच साठेच्या हातात कुलीतच देतोय. त्या साठेशिवाय विचार करायला लाग आता. सतत आपली पिरपिर पिरपिर. माझी ही पिरपिर वाढत वाढत जाऊन माझा आत्मा पूर्ण करोड होईल का ग?
म्हणजे मग मला आहे तर करोड होऊ शकेल असा आत्मा, नाही का? थोडा आजारी वाटतोस रे तू. हा माझा आजार वाढत जाऊन त्याची ट्रॅजेडी होईल का ग? आजच्या युगाला साजेशी, साठ्याला सुचणारही नाही अशी. देवा, अरे देवा, कधी कधी वाटतं सोडा याचा पिच्छा. हा असाच फिरफिरत राहणार ना? मग राहा फिरफिरत. मला काय दुसरे उद्योग नाही? पण काय करू, तूच माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा उद्योग होऊन राहिलायस ना. आपण एका क्षुद्र माणसावर प्रेम केलं ह्याच्या इतकं मन भंगवून टाकणारं रिअलायझेशन नसेल दुसरं ना. हे बघा भाई, हे मत्सर बित्सर ठीक आहे, पण सर्जनाचा क्षणिक का होईना मन आयुष्य उजळून टाकणारा एक अनिंद्य क्षण असतो. तो जाणवतो सगळ्यांना. त्याचं तुला काहीच नाही की तुला तो माहीतच नाही. नाही नाही, असं कसं होईल? असे क्षण तू अनुभवलेले मी अनुभवले आहे. जेव्हा जेव्हा तू म्हणाला आहेस की खूप भरल्या भरल्यासारखं वाटतं, किंवा अगदी उलटही अगदी रिकामं रिकामं वाटतंय. कधी कधी तू शूटिंग वरून येऊन नुसताच बसून राहिलायस. अनुभवलेस रे ते तू क्षण, अनुभवलेस. मग अनुभवलेत ना, नाहीतर नसतोच पडलो ह्या फंदात. पण ते क्षण सोडल्यास पुढे मागे पुरत नाहीत, ते पुरत नाहीत. अरे रे, काय झालं? काही नाही, मी फक्त अरे रे म्हटलं. सलमा, ए ए मी फक्त रात्री बरा म्हणून मला टॉलरेट नाहीस ना करत तू? थँक्स. मला वाटलं आणि कशावरून रे रात्री तू बरा? चल, आता तू नेहमी सारखे चॅनल स्विच करत बस, मी स्वयंपाकाला लागते. एक थांब ग, काय नको तुझे नेहमीप्रमाणे. मी कापेन कांदे बिंदे. मग खुश का आज? फार नाही, पण डिटर्जंटची फुल कॅम्पेन म्हणजे तशी मौजच आहे. म्हणून नाही म्हटलं मी काही. मग त्यातली पहिली चक्क साठेला आवडली म्हणे. तुला कोणी सांगितलं? यावेळी कुणीही नाही, आय गेस्ट. हे खूप होत. काय म्हणाला?
काही विशेष नाही ग. आधी म्हणाला अशा जाहिराती येत राहिल्या तर टीव्ही पाहणं सुसह्य होईल. मग म्हणाला परदेशी जाहिरातीसारखी दिसत नाही. आणि मग निघताना म्हणाला आता मात्र तू क्राफ्टवर पूर्ण मास्टरी मिळवली आहेस. वाव, चीअर्स. मग सुपरलेटिव्हज. ह्यात फार काही नाही ग. ह्या वेळेला शॉर्ट फिल्म्सच्या जजिंग पॅनल्सवर साठेनं माझं नाव सुचवलंय. वाव, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स. आश्चर्य त्याच. मग या शनिवारी तू दे ट्रीट सगळ्यांना. का? माझा काय संबंध? मला काय बक्षीस बिक्षीस मिळालंय? खर तर बक्षीसच मिळालंय तुला हे. तू कर चेष्टा, पण त्याच्या समोर काही बोलू नकोस. आता मी कुठे जातेय त्याच्या मागे धावत. पण हे ऐकून मला काय वाटतंय सांगू. बघा माझं डे ड्रीमिंग. मी स्टाफ रूम मध्ये प्रवेश करते. सकाळचे 9. माझ्या आधीच डॉक्टर इनामदार तिथे हजर. चहा पीत. हॅलो, कशी आहेस? मी बरं, फाईन असं काही म्हणायच्या आतच स्टुडंट काउन्सिलचं काम उत्तम पाहतेस, कॉंग्रॅट्स. तेवढ्यात इकोची देसाई, काय सुंदर आहे का ड्रेस. ड्रेसचं काय मध्येच? अरे ती बरं म्हणत नाही कशाला, म्हणून असू दे डे ड्रीमिंग मध्ये तरी. मग लिंक तोडलीस बघ. मग मनासारखं शिकवून झालं. वाटेत कुठे ट्रॅफिकही लागला नाही. घरी माझ्या आधी तू हजर आणि रात्री तुझी कुठे पार्टीही नाही. एवढंच? किती छोट्या आहेत ग तुझ्या ड्रीम्स. मग तुझ्या मोठ्या ऐक. हसणार नाहीस? अजिबात नाही. एक माझ्या एजन्सीचं, म्हणजे बारक्यासारख्या गोष्टींसाठी बाहेर जायला लागू नये. वेल इक्विप्ड म्हणता येईल असं सगळं, स्टुडिओ सकट, पण फार पसाराही नाही. मग माझ्या मटेरियल गोष्टी त्या तुला माहित आहेतच. सेंट्रल एअर कंडिशनिंग वगैरे वगैरे. आणि डोंट फॉरगेट युअर प्रॉमिस, मी नॉव्हेलही लिहिणार आणि फिल्मही करणारच. तथास्तु. साठेसारखी? तथास्तु. नाही नाही नाही, साठेसारखी नाही, वेगळी. तथास्तु. अरे सगळ्यांनाच काय तथास्तु? कारण यातलं एकही काही अनहेल्दी नव्हतं. माझ्या स्टुडिओ वगैरेला सुद्धा अनहेल्दी मानत नाहीस हे बरं आहे. त्याला का मानू? ते उभं करायसाठी काळा कांड्या चालू झाल्या ना, मग त्याला मानू. पण काही कराव्याच लागतात धंदा म्हणलं की. अगदी म्युन्सिपाल्टीतही लाच देऊ नकोस असं नाही म्हणत आहे मी. चला, म्हणजे माझ्या काही गोष्टी तरी मान्य करतेस म्हणायचं. आता एक मिनिमम करप्शन तरी आपल्या देशात गृहीत धरून चालायला नको का? नाहीतर आश्रमात जावं लागेल. तुला काय गोळसट वाटले? बस बोल काहीतरी 5-1 मिनिट. कधी कधी तू काव्यात्म वगैरे बोलायला लागलीस ना की सॉलिड मजा येते. हसलो काही कुणा देखत बोलू नकोस. इज्जत जाईल माझी. आणि आरोप कसले करतोयस? मी कधी बोलले हुरहुरीवर नाही तर पावसा बिवसावर? बोलतेस, तुझ्या लक्षात नाही येत. म्हणजे असं डायरेक्टली पावसावर म्हणून नव्हे, पण काव्यात मस्ते. मला मजा येते. बऱ्या मजा येणाऱ्या गोष्टी तेवढ्या लक्षात ठेवतोस. एरवी एवढं सांगत असते ते नाही लक्षात येत. तेही लक्षात येतं की, म्हणून ते विसरायलाच तर हे आठवतो. का विसरायचं ते? वाईट बोलते का मी? वाईट नसेल तरीही मला ऐकायला आवडत नाही. म्हणजे ऐकायला आवडावं असं काहीच बोलत नाही मी. उदाहरणार्थ? उदाहरणार्थ की तुझ्या धडाडी आहे, माझी काळजी घेतोस. आणि बघच ना, बघ बघ तूच बघ पुढे पुढे काय म्हणशील. मीडियोकर, जेलस. पहिलं विशेषण मी आपल्या दोघांनाही लावते.
दुसरं तुला लागू नये म्हणून धडपड करते. आपल्या गप्पांना ना सुरुवात मध्य शेवट नसतोच. सुरुवात मध्य की परत सुरुवात. सलमा, अगं काय काय झालं? अगं काय झालं तरी काय? बोलशील का नाही? काही नाही. काही नाही म्हणजे मग रडतेस का अशी अचानक? हा, तुला नाही कळायचं? नाही करायचं म्हणजे काय? अगं कारण तरी काय रडायला? कारण कशाला रडायला? मग उगाचच रडतेस? कारण का आपण रडायला? उस मोड़ से शुरू करें ये जिंदगी. उस मोड़ से शुरू करें फिर ये जिंदगी. हर शय जहाँ हसीन थी, हम तुम थे अजनबी. उस मोड़ से शुरू करें फिर ये जिंदगी. उशीर का? मी निरोप ठेवला होता आन्सरिंग वर. साठेकडे गेली होतीस तसाच ठेवला होता निरोप. का? इंटरोगेट काय करतोयस? कॉलेजमध्ये त्याचा असिस्टंट चिठ्ठी घेऊन आला होता की फोन करा, काही काम आहे. मग फोन केला तर म्हणाला सॉरी पण अर्जंट होतं, काही रेफरन्सेस हवे आहेत चॉसर मधले, आणि ऐन वेळेला सुचल्यामुळे ते इनकॉर्पोरेट करायचे. आणि ते तू शोधून देणार आहेस? हा, अर्थातच. नाहीतर माझा काय उपयोग? मला नाही दिलेस कधी. तू कधी मागितलेस? आय मीन माझ्या कामात नाही दाखवलास कधी तू असा इंटरेस्ट? व्हॉट रॉट. मागच्या खेपेला त्या लांबुडक्या नटीला निरोप द्यायला पत्ता शोधत मरायला काशीत गेले होते ठाणे शहरात. हो, उपकार झालेच. शिवाय त्या हाऊसिंग सोसायटीच्या फिल्मचं सगळं इंग्रजी मीच केलं होतं. चक्कट. ते मला वेळ नव्हता म्हणून. तुला वेळ असता तर मी कशाला ओट्याला ग्रॅनाइट आहे वगैरे सुभाषित खरडली असती. इथे निदान कॅन्टरबरी टेल्सचा तरी प्रश्न आहे. साठ्याला तरी हे आता कशाला हवंय? पिलग्रिम्सवर आहे डॉक्युमेंटरी. मग वारी घ्यायची, नाहीतर तुमची हज. ते नसेल का सगळं? नाही म्हणजे बरोबर हे असलं कोपच्यातलं काहीतरी शोधून काढणार. मग जा लायब्ररीत आणि शोध मिळवा ना. का? मला कळतं त्यातलं थोडंफार म्हणून आला माझ्याकडे, तर बिघडलं कुठे? तूच एक चॉसर एक्सपर्ट सापडलीस त्याला ह्या महानगरात. ओळखीची मीच आठवले असणार पटकन. हो, तुम्ही रोज भेटता ना विट्टी दांडू खेळायला. डोकं फिरल्यासारखं बोलू नकोस. मानला रे, साठ्याला मानला. फिल्म मेकर
हे एक्सप्रेशन बदल, स्टुपिडियस आठवतो. त्याच्या मूर्तीचा फोटो पाहिलायस कधी? गरगरीत डोळे आणि दे सेम स्मिर्क ऑन हिज फेस. जगातलं सगळं आपल्यालाच कळालंय असा भाव, पण तो बघूनच कळतं की ह्याला काही एक कळालेलं नाहीये. आणि तुला काय कळतंय? तुला विचारलं तू हुरळलीस. एक तर त्याचं काम सोपं झालं, रेडीमेड होम डिलिव्हरी मिळाली. आणि दुसरं, माझ्या नाकावर टिचून त्यानं तुला विचारलं, तेही डायरेक्ट. सलमाला विचारायला अभयची काय गरज? कोण अभय? आणि तू नाचतेस चॉसर घेऊन. तू समजतोस काय रे स्वतःला? हा, उत्तम फिल्म मेकर तर समजतोसच, वर सायकोलॉजिस्ट. सगळ्या अनालिसिसचा, अंतिम मतांचा हक्क तुला. इतरांवर, इतरांच्या फिल्म्सवरही वर्डिक्ट. नो क्वेश्चन्स आस्क्ड. हा ना फालतू आहे, हा ना बकवास आहे. अरे तू कोण आणि काय केलंस आतापर्यंत? त्याचा ताळा कोण घेणार? उचलली जीप सुरू. आपल्या कॉलनीच्या गेटवर उभं राहून पोरं नाही बोलत असतात, सौरवचं चुकलं, अमक्याला चौथा पाठवायला हवा होता. हे रविवारचे खेळतात ना, तेव्हा साधी एक काचही फुटत नाही. माझं सगळं चुकतं, तुझं सगळं बरोबर. थांब आधी. मी कधी म्हणाले माझंच बरोबर? उलट मीच तुला नेहमी सांगत असते, काल माझं हे चुकलं, परवा माझं ते चुकलं, तेरवा माझं. त्या कसलं चुका? त्या विद्यार्थ्याला मी असं म्हणायला नको होतं, समजून घ्यायला हवं होतं. कॉमन प्लेस झालं. एक तर तू समजतोयस तेवढं हे क्षुद्र नाहीये, आणि दुसरी गोष्ट, मी आहेच कॉमन प्लेस अँड आय नो इट. डोकं फुगलेलं नाहीये माझं. आणि तुला कणा पण नाही. हो, सरपटतेच आहे ना मी. माणसं कळपातच जगतात नाही. मॅन इज अ सोशल ॲनिमल. ते नाही, छोटे छोटे कळप ज्यात सुरक्षित वाटत. घसर घसर. थांबते की काय? परवा तुमच्या गँगला भेटल्यापासून मनात एक तुलनात्मक कार्यक्रम चालू आहे. कारण त्याआधी साठे डिसूजा वगैरेंना भेटले होते त्या पार्टीत. त्यांचा नाही वाटतं कळप. वाटला ना, मी फरक सांगते. तिथे काय चाललं होतं? थोडी बहुत स्तुती एकमेकांची, ओके, किंचित निंदाही, ओके, आणि कळपाबाहेर काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी असलंच तर त्याची स्तुती, म्हणजे त्याच्या कल्ट फिगरची. त्या दिवशी कुठल्याशा मल्याळी चित्रपटवाल्याची चालली होती. हे सगळं काही फार गोजीरवाणं नव्हतं, पण ठीक आहे. ठीक आहे काय, ह्याचाच तर वीट येतो मला. मी माझ्याबद्दल बोलतेय, तेही कंपॅरेटिव्ह. का विचार? नाही, नकोच विचारूस. कारण परवा तुमचं ऐकलं, तुमचं वेगळंच चाललं. हे फ्लॉप, ते फ्लॉप. तो सामंत तर म्हणत होता आताशा त्याला काही बघतच नाही म्हणे. आणि लाईक अ फूल मी म्हटलं की ते नवं मराठी म्युझिकल किती छान आहे नाही. तर काय पाहिले रे त्याने माझ्याकडे. मी मग जरा जास्त स्तुती केली. खरंच काही केलंय का रे सामंतने? का? केल्याशिवाय मत देता येत नाही. म्हणजे माझ्यासारखाच येतो, मग ठीक आहे. ओके, दे तू रेफरन्सेस काढू. म्हणजे मी परवानगी नव्हती मागितली तुझी कधी. मला फक्त लिहायचा कंटाळा आलाय, तर मी डिक्टेट केलं तर तू उतरवून घेशील.
काढ. काय वाचतेस? फाउस्ट. बरी आठवण झाली. तुला कसं सांगावं ते कळत नव्हतं, पण सांगितल्या वाचून गत्यंतर नाही. ऐक, मी उद्या सकाळी सुमारे 12:30 वाजता माझा आत्मा सैतानाला विकणार आहे. मी उद्या एक मोठी लाच देणार आहे. बोलू नकोस. ऐक, मी उद्या सकाळी सुमारे 12:30 वाजता माझा आत्मा सैतानाला विकणार आहे. मी उद्या एक मोठी लाच देणार आहे. बोलू नकोस. ऐक, फिल्म कॉर्पोरेशनच्या मेहताला मी ऑलमोस्ट गुंडाळला आहे. साठेच्या फिल्मचं फेस्टिवलचं नॉमिनेशन उडवायचे प्लस माझं प्रपोजल पास करायचे मिळून मी पूर्ण 5 लाख देत आहे. मलाही आता ह्या पिरपिरीचा कंटाळा आलाय. आताशा मलाच माझा कंटाळा येतोय. बोरिंग झालोय मी. आणि बोरिंग इस्माहून व्हिलन परवडला का? व्हिलन म्हणजे खून खराबा नव्हे, लाच. लाच. फक्त शरीर विकून भागलं असतं तर बरं होतं, पण आता इलाज नाही त्याला, म्हणजे माघारही नाही. मन विकावंच लागणार. मोडत राहण्यापेक्षा बरं ना. बोलू नकोस. ऐक, बोलू नकोस. कुणीतरी हे जग बदलायला हवं, बरोबर ना? पण मग मी कसं बदलणार? मग तोवर स्वस्त राहू. त्यापेक्षा मी ते माझ्या पुरतं तेवढं बदललं तर, हो, लाच देऊन बदलतं की नाही? बदलतं की नाही? मग नाहीतर मग माझी फिल्म करताच येणार नाही मला. म्हणजे मग माझी पिरपिर सुरूच आणि तुझी तडफड. म्हणून मी हे केलं ना, पूर्ण खल कृत्य, टोटल फुलटू एकदम. काय की माझी पिरपिर तरी संपेल एकदाची, आणि म्हणून मग तुझी चिडचिडी. आय मीन, यु नो व्हॉट आय मीन. आय एम फेड अप. मला हवं, जे हवंय ते आत्ता, लगेच. मी आता वाट नाही पाहणार. मी आता मुख नाही परतणार. मी रांगेत उभा नाही राहणार. माझी झोळी खाली नसणार आता. माझा खिसा भरलेला असणार. मी अशी टिचकी वाजवणार, टिचकी. मी फिल्म करणार, हवं ते करणार, हवं तसं करणार. साठेची फिल्म फेस्टिवलला नाही जाणार. यस, साठेची फिल्म फेस्टिवलला नाही जाणार. आता आय विल बी द बॉस. यस, आय विल बी द बॉस. मी माझा आत्मा विकणार.
माझा सैतान माझी वाट पाहतोय. त्याचा वेश काळा असेल पण हात सोन्याचा आहे. तो पापीपणाचा कधीच न पुसू शकणारा शिक्का मारेल माथ्यावर कायमचा. पण तो ही तगमग पिरपीर मिटवायची हमी घेतो. हो नाही नसेल तो चांगला नसेल पण भरवशाचा आहे. हो भरवशाचा आहे. बोल. कसं करू ग तुझं ते स्व अनालिसिस? कुठनं सुरू करू? रूट्स, मुळं, बाबा आजोबा पंजोबा, नागपूर की आंध्र, कोण? मी आत्ता काय? मी आत्ता असा का? कुठवर जाऊ? कुठे जाऊ? आई बाबा हेरिडिटी की माझे रक्त, माझे जीन्स, की मी त्याहूनही वेगळाच मी? अगं तुझा नवरा उदाहरणार्थ म्हणजे कुणाचा तरी पोरगा, कुणाचा तरी मित्र, कुणाचा तरी आमका, कुणाचा तरी ढमका मी. पण फक्त मी नसेनही तरीही मी कोण? माझा रंग, माझी उंची, छातीवरचे केस, पायाचा अंगठा, माझ्या SSCचे मार्क्स की पदवीचं डिस्टिंक्शन, महिन्याची कमाई, वर्षाचे रिटर्न्स, गाडीचं नाव, शर्टचा ब्रँड, खिशातले कार्ड्स, मोबाईलचं मॉडेल, पहिला जॉब, पहिली स्त्री, पहिली लाच मी. खरा मी खोटा मी, खरा मी खोटा मी. शिकलेले विषय म्हणजे मी, कमावलेले गमावलेले मित्र म्हणजे मी, पटवलेल्या पोरी म्हणजे मी, सुखी केलेले नातेवाईक म्हणजे मी, सोसलेले मृत्यू म्हणजे मी, गद्दार म्हणजे मी, मिळालेली माया म्हणजे मी, माझी लालसा म्हणजे मी, माझी लायकी म्हणजे मी, माझी संधी म्हणजे मी, की माझी काय म्हणायचं त्याला, ते म्हणजे मी. ऍडवाला मी, इंटर कॉलेजिएटचा बेस्ट ऍक्टर मी, बेन्सन आवडणारा मी, तुझ्याशी लग्न केलेला मी, चुत्यासारखा वागणारा मी, की लय शहाणा असणारा मी. हा जो कुणी हे सगळं मिळून किंवा ह्याला पुरवून उरलेला किंवा साफ वेगळाच असेल मी, त्याला जे करायचंय ते त्यानं करूच नाही का? असा कुठला कंपल्सरी नियम आहे की ज्याला तो बाधिल आहे? मिडिओकर असला, कम अस्सल असला, म्हणजे आय मीन म्हणजे why don't you understand what I mean? सॉरी आता मंथन नाही, थेट वर्णन. नो मंथन, थेट वर्णन. ज्वेल ऑफ इंडिया, वरळी, दुपारचे 12:30. आय विल बी वेटिंग ॲट द डोर फॉर द डेव्हिल, सॉरी आय मीन फॉर मिस्टर मेहता ऑफ द फिल्म कॉर्पोरेशन.
तोही मला जास्त वेळ ताटकळवणार नाही, कारण विकत घेणाऱ्यालाही घाई असतेच, नाही का? बाहेरचं ऊन विसरायला लावणारा गार गारपणा, मग टेबल, मग बियर, एसीचा वास, मग एनव्हेलप, पांढरं शुभ्र कॅश, CASH, रुपये. आणि मग आत्मा, सोल, ब्लडी, SOLD, सोल. बोलू नकोस, मी इतक्या प्रयासाने सांगतोय, नाहीतर सरळ म्हणून टाकलं असतं की डील फायनल हो गई यार, फक्त इंग्रजी आणि हिंदी मराठी संबंधच नाही, म्हणजे काय की एकदम काय 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 प्रॉब्लेमच नाही काय. माझं संपलंय आता. तू बोल 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 ना. गप्प. ओके. माझं संपलंय आता. तू बोल बोल ना. बोल. गप्प. ओके. सॉरी, मला चक्क आठवण होती की आज आपल्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे, तरी उशीर झाला. सॉरी. पण तुला प्रेझेंट आणायला विसरलो नाहीये. पुस्तकच आहे, मिलान कुंदेलाचं लेटेस्ट. थँक्यू. आणि आता तुला सांगूनच टाकतो, NFDCनं माझं प्रपोजल रिजेक्ट केलं. जाऊ दे रे, तसंच ठेवून देते स्क्रिप्ट. वर्षभर थांब, तुझा तूच प्रोड्यूस करू शकशील. रट लगाना ह्याला मराठीत काय म्हणतात? बाकी हे बकवास प्रपोजल्स पास झाले असणार. कशावरून हे विचारू नकोस, माझ्याकडे पुरावा नाही आहे तरी म्हणतोय. आता यावर उपाय म्हणजे ना अभय, मी पण तुझ्या कानाशी सतत याची ना त्याची कुरकुर कुरकुर करत राहायचं. बर, ह्या पुढे तुला ह्यातलं काहीही सांगणार नाही. ए, असं नको करूस हा, तू सांगच. मी पैसे नाही दिले कुणालाच. तुझी भीती वाटली. ज्यांची प्रपोजल्स पास झाली त्यांनी पैसे दिले नाहीत किंवा दिले आहेत असा पुरावा माझ्याकडे नाही. तरीही मी पैसे देण्याचा प्रयत्नही केला नाही म्हणून माझं प्रपोजल रिजेक्ट झालं असं मात्र मला वाटतंच. हे सगळं बघून विषाद वाटतो, विषाद. तुमच्या अर्जुनाला वाटला ना तो विषाद, आपल्याला वाटतो तो वैताग किंवा वैषम्य. आणि तू हा जो करतोयस ना आता,
तो जवळपास कांगावा आहे, कांगावा. चला म्हणजे हे वा मत्सर अशा अगदीच खालच्या पायऱ्यांवर लटकत नाहीये मी तुझ्या मते. आपण जिनियस नाही, मीडिऑकर आहो हे ऍक्सेप्ट करायला धैर्य लागतं. आणि ते केलं तरीही संन्याशी होण्याची गरज नसते. तरीही खूप काही करता येण्यासारखं बाकी उरतंच. तुला फक्त प्रश्न विचारता येतात, प्रश्न पडतच नाही. फारच प्रश्न करते का रे मी? कंटाळा येतो. नाही पण कॉन्शियन्सला कायमच सतत एक टाचणी टोचून ठेवायची म्हणजे पॅन्टीत मुंगी गेल्यासारखं होतं. असली उदाहरणं देणार तू आणि म्हणतोस फिल्म करणार? हो असलीच फिल्म करणार. कर बाबा कर. पण त्यातही एक प्रॉब्लेम आहेच. कुठला? तो वर साठ्याची 2-4 झालेली असणार, त्यातली एक जरी ॲव्हरेज निघाली तरी त्या बद्दल 4 ठिकाणी लिहून येणार. म्हणजे इन कम्पॅरिझन पुन्हा आम्ही तिथेच. विसर बाबा विसर साठ्याला. साठे म्हणजे साठेच नाही ग, सगळ्याच साठ्यांना विसर. अशक्य आहे मला ते. हरामखोर साले समजतात काय स्वतःला? कोणाच ठाऊक. ठेका दिला यांना. यांनी काहीही केलं की कुणीतरी भेटतं त्यांना एक टाळ्या वाजवणारा. वर यांची उठबस कॉस्मोपॉलिटन क्राऊड मध्ये. सगळेच साले श्रीमंत. यांना परवडतं ग हे असल्या फिल्म्स करायला आणि करतच राहायला. आम्ही एजन्सीमध्येच खपणार, तिथेच अर्धे खलास. केवढी रे सेल्फ पिटी? हे नवीनच आहे का? क्लास डिफरन्स मॅटर्स. आता आमची बायको इंग्रजी शिकवणारी असली तरी ते तसं फार आम्हाला जमतच नाही. शिवाय आपल्या इथं टू बी समबडी वर ही साहेबाची भाषा यायलाच लागते. अरे बापरे, आता आणखीन अजून कोणती कारण शोधणार आहेस तू? शेवटचं सांगतो, आम्हाला करून दाखवता येतं, बोलता येत नाही ना. केवढं रे केलं तुम्ही. आपल्या आयुष्यात साठे असणारच आहे, पण त्याला आपल्या मनात किती ठाण मांडू द्यायचं हे ज्याचं त्यानं ठरवावं. शिवाय जरा डोळ्यावरची झापडं उघडून बघितली तर त्या परिघावरचे साठेही विस्तारत जातात. पण म्हणून आपण आपलं विस्तारणं थांबवायचं का? साठेच्या अस्तित्वामुळे आपण खुज वाटून घेण्यापेक्षा थोडा वेगळा विचार करून बघावा. हे जग इतकं मोठं आहे की इथे प्रत्येकाचा साठे आहे. साठेचाही साठे आहे आणि आपणही कुणाचे तरी साठे असू कदाचित. हे सगळं कळतंय ग, पण वळत नाही. तसं तू वळवतेसच म्हणा मला. चल मग, माझा एकूण स्वभाव पाहता साठेला कायमचा मनातून हद्दपार करणं अवघड आहे, पण तरीही प्रयत्न मात्र जरूर करेन. आणि साठेमुळे माझा विवेक, माझी मनशांती भंग होणार नाही याची पुरेपूर काळजी घेईन. हेच तुला आजच्या आपल्या अॅनिव्हर्सरीचं खरं गिफ्ट. थँक्यू. आता मी तुला सरप्राईज देते. बस 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 बस.
छे बोरिंग आहे. एक मिनिट. ये तेरा घर ये मेरा आता तेवढं बोरिंग नाहीये. घर तो पहले आके मांग ले मेरी नजर तेरी नजर. ये तेरा घर ये मेरा घर किसी का देखना होगा तो पहले आके मांग ले मेरी नजर तेरी नजर. ये तेरा घर ये मेरा घर ये घर बहुत हसीन है. ये घर बहुत हसीन है.